अप्रतिम टाकला जातोय अभि या गोलंदाजाचा, परंतु इथे मैदानामध्ये काय घडतंय, एक धाव मात्र इथे घेतले जाते. अभि हा गोलंदाज रायगड प्रीमियर लीग सलग 2 वेळा खेळलेला हा खेळाडू आज गोलंदाजीसाठी मात्र नडाल संघासाठी गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाजी करतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. इथे मात्र अपील केली जात होती, परंतु पाहू शकता आमचे ऑफिशियल पंच स्क्वेअर लेगच्या दिशेने तानाजी सर असतील, तसेच मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय अतुल सर मात्र पाहताय, आणि स्कोरच्या भूमिकेत उदय सर मात्र तुम्ही पाहताय. केटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील मॅचचा आनंद तुम्ही घेताय. यावेळेस मात्र चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतोय, एक चांगला फटका फलंदाजाच्या बाडीतून आपल्याला बघायला भेटतोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची भेट, येतोय दर्जेदार चौकार. फलंदाजी करणाऱ्या टीमला इथून सुवर्ण संधी असेल, म्हणजेच करसोडी संघाला इथून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा लागेल. दादा मॅच पाहतात आणि पारितोषिक देखील लागले जातात. धन्यवाद मंगेश सर. धन्यवाद सुमित. जर पाहिलं तर मात्र प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, प्राईज देखील लावल्या जात आहे. यावेळेस सर्व बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक बनून राहिला. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला 4-4-4-4-4-4-4 चौकार. मध्ये 9 धावा. यावेळेस मात्र कार्पेट लेवलचा फटका, सलग तिसरा चौकार येणार का? क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे. इथे 2 धावा अडवू शकत नाहीये. 2 धाबीने धावसंख्या मात्र पुढे जाते ती 11 वरती. पहिल्या षटक चालू आहे, पहिल्या षटकातले 5 चेंडू झालेत आणि धावसंख्या पोचले जाते 11. 19 चेंडू बाकी आहेत करायच्या. 36 धावा घरसोंडी संघाला. यावेळेस थोडासा पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. तनय सर लगेच यायचं आहे. वाईटची मात्र इथे तिसऱ्या पंचांनी नोचा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल पंच तनय शेलार सर मात्र इथे जॉईंट झालेत.
नो बॉल आहे सर. म्हणजे पंचांचं हेलिकॉप्टर मात्र आकाशामध्ये फिरलंय. सांगतायत पंच, उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट. यावेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू होता. निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. इथे मात्र पहिलं षटक संपतंय. धावसंख्या स्कोअरबोर्डवरती लागल्या जाते. घरसोंडी संघाची 12 वरती संधी देऊया डीजे मास्तरांना. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते ती 12 वरती. 18 चेंडूमध्ये 35 धावा इथे मात्र करायच्या आहेत. एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटते. नडाल विरुद्ध घरसोंडी या दोन दिग्गज संघामध्ये. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज नडाल गावातून बिलॉन करणारा हा खेळाडू. गोलंदाजीच्या मार्गावरती नयन मोरे नडल गावातून हा बिलॉन करणारा हा खेळाडू आज आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाचं नाव पुढे नेण्यासाठी मात्र नयन मोरे मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. समोर फलंदाज तुम्ही पाहताय मंगेश. एक चेंडूमध्ये 1 धावावरती खेळतोय, परंतु जगदीशच्या बॅटतून अप्रतिम फटके बघायला भेटलेत, ज्याने 6 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात. गोलंदाज सज्ज आहे नयन. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पंच आमच्याकडे फिरतायत. वाईट घोषित केला. एक अव्वंतर धावेने धावसंख्या स्कोअरबोर्डवरती मात्र पोहोचल्या जाते. धावसंख्या जाते आमचे उदय सर सांगतायत 13 वरती. उदय सर, शेवटचं षटक जे पहिलं पडलं ना इनिंगमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये काहीसं मागडं पडलं होतं. त्या षटक मात्र काय 12 धावा आल्या होत्या आणि खरोखर यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा एवढा सुंदर संपर्क झाला नाहीये. इथे 1 धाव घेतली जाते. 1 धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. दुसरं षटक चालू असताना 14 वरती. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण मात्र बदली होईल. नक्कीच 14 धावा धावफलकावरती आहेत. हरीश जाधव, हर्षल दलवी, त्याचबरोबर सुबोध पाटील यांच्याकडून तब्बल 3 विकेटसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी नडाल टीमच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक साध्य केली तर त्या गोलंदाजाला देण्यात येईल. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सुबोध पाटील आपलं या स्पर्धेमध्ये. हरीशजी जाधव आपलं मनपूर्वक स्वागत असेल. अतिरिक्त बाउन्स अगदी प्रमाणापेक्षा जास्त उचली घेतली चेंडूनं. चेंडू पडला, त्यानंतर अतिरिक्त उचली घेतल्यानंतर पंचांनी खऱ्या अर्थानं त्याला दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने त्या ठिकाणी दिला आणि त्यानंतर गोलंदाजाला सांगितलं इथून पुढे तुम्ही चेंडू बाउन्स करू शकत नाही. दंडित केल्यानंतर हा खऱ्या अर्थानं पहिला व्हाईट बॉल या षटकातील दुसरी अवंतर धाव खर्ची करतोय गोलंदाज नयन मोरे. लो फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण केलंय. डीपमध्ये प्रोडक्शन आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. गाडीवाले असतील आणि जरूर ते या ठिकाणी शेवटपर्यंत अगदी अटीतटीच्या लढती खेळण्यासाठी ते प्रयत्न करतील. जो जिंकेल तो खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये खेळेल, परंतु जो हारेल त्याला इथून घरचा परतीचा प्रवास त्यांना करावा लागेल. यावेळेस चांगला फटका अगदी आपण पाहतो बॅटनं पायाच्या मधोमध परफेक्ट यॉर्कर टाकलं होतं. तू महिमा अशी गपलत्ता असं वाटलं होतं की या ठिकाणी फलंदाज बाद होतील, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या तुमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि तोच योग्य निर्णय या क्रिकेटमध्ये देखील खेळत असताना तुम्ही घेतलात आणि जगदीश चालकीची विकेट
पडता पडता त्या ठिकाणी राहिली, विकेट गमावली असती, परंतु पॉपिंग क्रीजवरती जगदीश चालके सुखरूप आहे, नयन तयार. लो फुलटॉस त्याच्यावरती कडा प्रहार, क्षेत्ररक्षक आहेत, जेला केलंय कॅरी, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. स्क्वेअरला एक पंच सांगतायत की रेफर केलं जातं आणि चेक केलं जाईल या ठिकाणी. वेस्ट हाईट भीमरचा अनुचेंडू आहे की नाही आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचवणार आहोत. KTC लाईव्ह टीम त्यांची क्वालिटी तुम्हा आम्हा सर्वांना अगदी ठाऊक आहे. कित्येक स्पर्धा या सीझनमध्ये त्याने कव्हर केल्या, कित्येक मित्र म्हणेन लग्न समारंभ, वाढदिवस, बैलगाडा शर्यती त्यांनी या सीझनमध्ये कव्हर केल्या. असंख्य मित्र म्हणेन ही वाहिनी आपण लाईव्हच्या माध्यमातून झलकत असताना पाहिलेली आणि त्याच KTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून त्यांच्या ऑपरेटर आणि अगदी ऑपरेटिंग रूममधून योग्य तो निर्णय तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी पोहोचवतील. चला नेक्स्ट मॅचसाठी आतकरगाव आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत. गोडिवली ब टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहे. आम्ही आतकरगाव टीमच्या कॅप्टनला ही शेवटची आणि अंतिम पुकार या ठिकाणी देत आहोत. जर तुम्ही योग्य वेळेत या ठिकाणी आलात नाही, प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये असेल, गोडिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत आणि जर तुम्ही अगदी थोड्याच वेळामध्ये जर या ठिकाणी टॉस करण्यासाठी आलात नाहीत तर प्रतिस्पर्धी संघाला आपण या ठिकाणी टॉस विन म्हणून घोषित करणार आहोत. पंच, इट इज अ नो बॉल. धगधग वाढली होती नडाल टीमच्या पाठीराख्यांच्या अगदी हृदयामध्ये, परंतु ती धगधग आता पूर्णपणे वाढली जातीये. नो बॉलचा पंचांचा इशारा, एक एक्स्ट्राची धाव, त्याचबरोबरीने 2+1 अशा टोटली 3 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 23 या अंकावरती. नक्कीच अविनाशजी पालांडे यांचं या ठिकाणी, अविनाशजी पिंगळे गोडिवलीचे एक स्टार खेळाडू, लेजंड प्लेयर, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक मै स्वागत. त्याचबरोबरीनं वर्णेगावचे ज्येष्ठ नागरिक अनंताजी देशमुख यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. पंच, त्यांच्या समवेत दीपकजी देशमुख देखील असतील. नक्कीच आपण 3 बॉलचा खेळ संपलाय, उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. पुढील बॉल असेल फ्रीट, उघडा डोले पहा नीट, पुढील बॉल आहे फ्रीट. बॉल तयार, मंगेश ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. आज चांगला स्ट्रोक अलोंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक आहेत, अडवणं थोडंसं कठीण होईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिस्ट लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. की एकूणच धाव फलकावरती धावा आहेत त्या टॉस साठी आपण आमंत्रित करूया. गोडिवली बी अत्तरगाव दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जर हे षटक पडायच्या आधी कोणता कर्णधार येणार नाही तर मात्र जो समोरचा संघ नायक असेल त्याला टॉस दिला जाईल. मंगेशजी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. टॉस या ठिकाणी केले जाईल यावेळेस. ओव्हर ऑफ दी रोप, बॉल जाईल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, सिक्सर. टॉस बॉक्स कडे वळूया. सन्माननीय सुनीजी शिर्के साहेबांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघामध्ये टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय तो गोडिवली संघाने. नक्कीच बॅट आपण नाही घेत आहोत. नक्कीच मॅच चालू आहे. त्यांचं देखील म्हणणं अगदी रास्त असेल. कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेळेवरती तुम्ही उपस्थितीमध्ये राहिलात, यापेक्षाही जास्त अपेक्षा होती आयोजकांकडून. आणि पुन्हा एकदा खराब बॉल. ज्यावेळी तुम्ही दिशा खराब करताना त्यावेळी तुमच्या दशा आणि दिशामध्ये फक्त वेलंटीचा फरक आहे आणि ती दशा होत असताना गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. बॉल जाईल यावेळी सीमारेषा पलीकडे येतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो बॉल आणि पंच धाबा किती? सिक्सर. म्हणजे एकूणच 7 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या 7 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते तब्बल 40 या धावसंख्येवरती. आणि
हां, आणि गोलंदाज देखील या ठिकाणी बाद असेल. या मॅचमध्ये तो गोलंदाजी करू शकत नाही आणि जरूर आपण पाहतोय की नवीन गोलंदाजाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि आता विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. 47चा करायचं होतं पाठलाग आई गावदेवी करसोंडी टीमला. टॉस जिंकलाय ते घोडिवली ब या टीमनं. निर्णय काय कुणाल? निर्णय लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं करावं लागेल. ते घोडिवली ब या टीमला टॉस जिंकून आणि फिल्डिंग बॅटिंग त्या ठिकाणी स्वीकारावी लागेल ती आतकरगाव या टीमला. आणि लाजबाब षटकार फलंदाज मंगेशच्या बॅटमधून. आणि पुन्हा एकदा ही मॅच संपण्यासाठी अगदी एका धाब्यांची गरज आहे. सहजरित्या हा सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय, आपल्या बाजूनं ओढलाय. या मॅचमध्ये जी लगाम टाकायची होती ना नडाल टीमला, ती लगाम टाकता आली नाही. जे रोख लावायचं होतं, जे बंधन टाकायचं होतं, ते बंधन टाकता आलं नाही. चला, घोडिवली ब टीमचे सर्व खेळाडू, आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला दिसत असेल बराचसा दूरवरून, अगदी त्याच्या उजव्या बाजूवरती तुम्ही यायचंय. रोहन पालांडे यांचं या ठिकाणी आगमन, त्याचबरोबरीने सागरजी पिंगळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की, आणि त्याचबरोबरीने अविनाशजी पालांडे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. अविनाश पालांडे एक लेजंड प्लेअर आहेत खऱ्या अर्थानं, घोडिवली गावचे सितारे. आम्ही लहान असताना त्यांची बॅटिंग पाहिली होती. जबरदस्त बॅटिंग कित्येक मैदानं त्यांनी त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवली आहेत. त्याचबरोबरीनं अविनाशजी पिंगळे देखील मुख्य व्यासपीठावरती बसलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि प्रत्येकाला आम्ही विनंती करतोय, जे ज्येष्ठ नागरिक किंवा एक व्यावसायिक दर्जाचा खेळ ज्यांनी खेळलाय, त्याचबरोबरीनं गावातील मित्रमंडळी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी आले असतील, घोडिवली गावचे, आतकरगाव गावचे, त्यांना सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. एक धावसंख्येची गरज आहे. येणारे शेवटचे 12 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. बॉल तयार. पहिलाच बॉल फिरून टाकला होता, फिंगर रोल केले होते गोलंदाज राहुल वाघ या गोलंदाजानं. परंतु एका धावसंख्येची अजूनही या ठिकाणी विजयासाठी गरज आहे. तत्पूर्वी आपण एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय प्रकाशजी सर, की प्रत्येक संघाने खऱ्या अर्थानं प्रभाकरजी आपण पाहिलं का त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत, नो बॉलचा इशारा, हा सामना जिंकलाय करसोंडी टीमनं. त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या अगदी वेळेवरती तुम्ही कंप्लीट केल्या पाहिजे. टॉस झाल्याच्या नंतर तुम्ही आयोजकांकडे येऊन तुमच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्ही कंप्लीट केल्याच पाहिजेत. आणि हे सांगायला लागलं नाही पाहिजे प्रभाकरजी, कारण की तुम्ही बऱ्याचशा स्पर्धा खेळता, बऱ्याचशा टुर्नामेंट खेळता,